कोण अमित साळुंखेच्या स्वतःच्या त्याच्या अटकेवरून त्याचा संबंध आमचे नेते डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांबरोबर लावायला या सगळ्या संजय राऊत सकट सगळ्या नेत्यांना लाज वाटायला पाहिजे। यांनी आता नवीन तंत्र सुरू केलेलं आहे। फक्त एखाद्याचं नाव घ्यायचं, त्याच्यावर आरोप करायचे, त्याची बदनामी करायची, याच्या पलीकडे यांना दुसरं काहीही जमत नाही। कारण बदनामी करायची पण पुरावे यांच्याकडे काहीच नाही। आता त्याला जे कॉन्ट्रॅक्ट दिलं त्याचा आणि श्रीकांत शिंदे साहेबांचा काहीही संबंध येत नाही। श्रीकांत शिंदे साहेब एक चांगलं कर्तृत्ववान नेतृत्व आहे या शिवसेनेचं, की ज्यांनी देशामध्ये, संसदेमध्ये, आंतरराष्ट्रीय देशांमध्ये पण आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे। पण त्यांची बदनामी कुठेतरी करायची, यासाठी हा नको तो संबंध जोडण्याचं काम जे संजय राऊत सारखे निरुपद्रवी आणि कामचुकार लोक, की ज्यांचं काम फक्त आणि फक्त एखाद्याची बदनामी करायचं आहे, सुपाऱ्या घ्यायचं आहे, मला वाटत नाही अशा माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणात लोक आता महत्व देत असतील। कारण यांची सवय लोकांना माहीत झालेली आहे की बदनामी करायची पण पुरावे यांच्याकडे एकही नाही। अशा प्रकारच्या लोकांकडे लक्ष न दिलेलं बरं। आणि श्रीकांत शिंदे साहेबांचं जे नेतृत्व आणि कर्तृत्व आहे, तेवढं कर्तृत्व एवढ्या कमी वयात संजय राऊतजी या देशात खूप कमी जणांनी ते कर्तृत्व मिळवलेलं आहे। त्याची तरी थोडं भान तुम्ही ठेवायला शिका आणि काही नाही तर जनाची नाही तरी मनाची तरी लाज बाळगा, असा माझा तुम्हाला सल्ला आहे।